विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा घराकडून शाळेकडे येतो आणि शाळेकडून घराकडे जातो त्यावेळेला अनेक गाड्या रस्त्याला असतात. मग त्यामुळं आपल्याला घराकडून येताना शाळेतून घराकडे जाताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत की नाही. तर आज आपण याच वाहतुकीच्या नियमावर आधारित एक गाणं पाहणार आहोत. गाण्याचं नाव आहे रस्त्याच्या कडेनं चालायचं. तयार सगळे? म्हणा, घंटा झाली घन घन घन, मोठ्याने. शाळा सुटली घंटा झाली शाळा सुटली, पाठीवर दप्तर घ्यायचं, मी रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंगा, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंगा. रस्ता ओलांडण्यापूर्वी डावीकडे पाहू, निम्मा रस्ता ओलांडल्यावर उजवीकडे पाहू, डाव उजव करत करत घरी आपुल्या जायचं, मी रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं. घंटा झाली घन घन घन, शाळा सुटली घंटा झाली शाळा सुटली, पाठीवर दप्तर घ्यायचं, मी रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं. इकडून गाडी तिकडून गाडी, मध्येच रिक्षा येते, रिक्षे मागून मोटरसायकल, हळूच धक्का देते, इकडून गाडी तिकडून गाडी, मध्येच रिक्षा येते, रिक्षे मागून मोटरसायकल, हळूच धक्का देते. या धक्क्याने आम्हा मुलांचं चुकून फ्रॅक्चर व्हायचं, मी रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं. कुणी कुणाला मारायचं नाही, कुणी कुणाशी भांडायचं नाही, कुणी कुणाला मारायचं नाही, कुणी कुणाशी भांडायचं नाही. हसत खेळत गप्पा मारत, हसत खेळत गप्पा मारत, घरी आपुल्या जायचं, मी रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं. घंटा झाली घन घन घन, शाळा सुटली घंटा झाली शाळा सुटली, पाठीवर दप्तर घ्यायचं, मी रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं. मग चालणार ना आजपासून रस्त्याच्या कडेनं? वाहतुकीचे नियम पाळणार ना? थँक्यू.